नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला नवीन विषय असा आहे की यावेळी जी येणारी पौष पुत्रदा एकादशी आहे खूप खास आहे. पौष पुत्रदा एकादशी ही 21 जानेवारी रविवारी आहे. तर यावेळी ही एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे. यामुळे सुख समृद्धी लाभेल आणि या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर लक्ष्मी आणि नारायण यांची कृपा प्राप्त होईल. आणि एकादशीचे हे व्रत असे आहे की जे पापमुक्त ठरते. आणि यावेळी या एकादशीला 5 अद्भुत योग जुळून येत आहे. आणि या दिवशी काही असे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची भक्तांवर कृपा होते. संततीच्या सुखासाठी पौष पुत्रदा एकादशीचा उपवास हा विशेष मानला जातो. आणि ज्यांनाही याची इच्छा असेल आणि या दिवशी आपल्याला त्यासाठी काय सेवा करायची आहे, कोणता उपाय करायचा आहे, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. एकादशीच्या व्रताने सर्व संकटे दूर होतात. श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष दूर पण होतात आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्षप्राप्ती देखील होत असते. अशा परिस्थितीत या दिवशी घडणारा दुर्मिळ योगायोग उपवासाचे आपल्याला दुप्पट फळ देणार आहे. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी जे शुभ योग आहे, सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि त्रिग्रही योग यांचा संयोग होत असून हे 5 दुर्मिळ योग या दिवशी तयार होत आहेत. आणि ज्यांनाही संतती सुखाची इच्छा आहे त्यासाठी एकादशीसाठी जो उपाय आहे, जो मंत्र आहे, हा मंत्र आपल्याला 5 वेळा तुळशीच्या माळेवर आपल्याला याचा जप करायचा आहे. आणि हा जो मंत्र आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील लिहून देत आहे. तर तो मंत्र अशा प्रकारे आहे: ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गतः. पुन्हा एकदा सांगते: ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गतः. तर अशा प्रकारे ह्या मंत्राचा आपल्याला 5 वेळा तुळशीच्या माळेवर जप करायचा आहे. आणि त्यासोबत आपल्याला गोपाल सहस्त्रनाम स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे. हे आपल्याला स्तोत्र जे तुम्ही युट्यूबला किंवा गुगलवर PDF देखील काढून त्याचे पठण करू शकतात. ज्यांनाही संतती सुखाची इच्छा आहे त्यासाठी हे खूप प्रभावी सेवा आहे. आणि त्यासोबत जे गोपाल सहस्त्रनाम स्तोत्र आहे आणि जो हा मंत्र आहे तो तुम्ही रोज देखील म्हणू शकतात. आणि त्याशिवाय या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने घरातील जी नकारात्मक आहे ती नष्ट होते आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते. भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी पिवळी मिठाई व पिवळी फुले प्रिय आहे. आणि त्याशिवाय पिवळ्या फुलांचा हार आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा टिळा आपल्याला लावायचा आहे. तसेच स्वतःच्या कपाळाला पण आपल्याला हा टिळा लावायचा आहे. असे केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि यामुळे तणाव कमी होतो. पुत्रदा एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंसाठी ठेवले जाते आणि द्वापार युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता. तर पुत्रदा एकादशीला पूजा करताना म्हणूनच संत गोपाल मंत्राचा आपल्याला हा जप करायचा आहे. आणि ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते. आणि त्याचबरोबर पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नींनी एकत्र हे व्रत करायचे आहे आणि आपल्या घरी हरिवंश पुराण ऐकायचे आहे. तर हे हरिवंश पुराण काय आहे? तर हे धार्मिक मान्यतेनुसार हरिवंश पुराण श्रवण केल्याने भगवान श्रीहरींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते आणि त्यामुळे संततीचा जन्म होत असतो असे सांगतात. आणि महाभारताच्या जो शेवटच्या उत्सवाला हरिवंश पर्व किंवा हरिवंश पुराण म्हणत असतात. आणि अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.